जिन्याची पहिली पायरी तो उतरला आणि त्याचे पाय लटपटू लागले. पायातली शक्ती निघून जाते आहे असं वाटू लागलं. आधारासाठी त्याने एका हाताने कठडा गच्च धरून ठेवला. एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाला समजावलं की आता तुला असं गळून चालणार नाही. खांद्यावरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे तोलल्या पाहिजेत आणि म्हणूनच खंबीर व्हायला पाहिजे. हे विचार मनात येताच त्याने भराभर पायऱ्या उतरायला सुरुवात केली. तिला त्याने अलगद धरले होते. तशी ती खंबीर होती, पण दैवाचा खेळ. आता त्याच्या सहाय्यानेच तिला जायला पाहिजे होतं. आज घरात बरेच पाहुणे होते. हा सगळा तिनेच जमवलेला गोतावळा. माणसं जमवायचं व्यसनच होतं तिला. सगळ्यांना आनंद वाटत राहणे हेच तिच्या आयुष्याचे ध्येय होते. आज पण ती आनंदातच होती, पण तो मात्र निराश. मुलाने बाबा म्हणून हाक मारली तसा तो भानावर आला. शांतपणे पावले टाकत कारमध्ये जाऊन बसला. ती बरोबरच होती. तिच्याशिवाय अजूनपर्यंत तो कधीच कुठेही गेला नव्हता. अगदी तू तिथे मी. आणि आजही, आताही दोघे एकत्रच. एकदम कर्कश हॉर्न वाजला आणि त्याची तंद्री भंगली. एक छोटंसं हसू त्याच्या ओठावर आलं. आज ती गाडी चालवत नाही म्हणून, नाहीतर एवढ्याला 2-4 मस्त शिव्या तिने नक्कीच दिल्या असत्या. फारच सफाईदार गाडी चालवत असे ती, किंबहुना त्याच्यापेक्षाही सफाईदार. पण अधेमध्ये कोणी आला तर मात्र तिच्या रागाचा पारा चढत असे. आतासुद्धा त्याने तिच्याकडे पाहिले, पण ती शांतच होती. तिचे शांत असणे त्याला भावले नाही. डोळे बंद करून तो मनात जप करू लागला. 1 मिनिटातच तो ध्यानस्थ झाला. असा किती वेळ गेला त्याला कळलंच नाही. पण मुलाच्या हाकेने तो परत जागा झाला. मुलाने उघडलेल्या दारातून बाहेर पडला. ती बरोबर होतीच. शांतपणे पावलं टाकत तो निघाला. एकदम कानात तिचं खळखळून हसणं ऐकू आलं. त्या दिवशी असंच ती गप्पा गोष्ट करताना म्हणाली, मी जर तुझ्या आधी देवाघरी गेले तर माझ्या अस्थी तू कुठल्याही घाणेरड्या ठिकाणी टाकू नकोस. माझं बालपण समुद्राच्या जवळ गेलं आहे, तर तू मला समुद्रात विसर्जित कर. मला खूप आवडतं लाटांवर स्वार व्हायला. त्याने पण मजेतच म्हटलं, नक्की करीन. म्हणजे त्या दिवशी सगळ्यांना अजून एक सुनामी आलेली पाहता येईल. तू समुद्रात गेल्यावर आणि काय होणार सुनामीशिवाय. आणि आज तो निघाला होता तिची इच्छा पूर्ण करायला. हृदयातील कालवाकालव फारच भयंकर होती. ती आपल्याबरोबर नसणार ही कल्पना तो करू शकत नव्हता. आता माझ्या मनाची तडफड कोणाला सांगणार? माझं मन कोण वाचवणार? या प्रश्नांनी त्याचा मेंदू कुरतडायला सुरुवात केली होती. अख्खं जग छान हलत पळत होतं, पण त्याचं आयुष्य थांबलं होतं. तिच्याबरोबर आपणही स्वतःला या सागरात अर्पण केलं तर? ह्या विचाराने त्याला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. आणि काय रे हे तुझे विचार? तू गेली 4 दशके माझ्या सानिध्यात आहेस, पण सगळंच केरात. मी नाही म्हणून जीवन संपलं का? अजूनपर्यंत आपल्यासाठी जगलास ना, आता स्वतःसाठी जग. आणि कोण म्हणतं मी नाही? मी आहेच. अरे आठव, तूच ना ते माझे डोळे दान केलेस. मग मी असणारच आहे तुझ्यावर पूर्ण लक्ष ठेवून. अगदी या डोळ्यांची 2 पाखरे फिरतील तुमच्या भोवती, अगदी अशीच. फक्त फरक इतकाच की तुला मी दिसणार नाही. पण जरासा शोध घे. तू मला नक्कीच शोधू शकशील, कारण तूच म्हटलं होतंस ना, तुझे हे आगळे वेगळे तपकेरी सोनेरी डोळे मला फार भावतात. आपकी आँखों में कुछ महके हुए से ख्वाब है, या गाण्याप्रमाणेच. मग चल आता, लाग कामाला मला शोधायला, माझ्या डोळ्यातील स्वप्न शोधायला. आणि तो शांतपणे पाहत राहिला. एक सुनामी दूर दूर जाताना, ते तपकिरी डोळे मिचकावत सांगताना,
मी आहे, मी आहे, मी आहे. थँक्यू.